शकतो ह्या जिद्दीने राहा, कारण की त्या लोकांनी सांगून दिलेलं आहे की तुम्ही कोर्टामध्ये गेल्यावरती तुमच्या गोष्टी वेगळ्या झालेल्या आहेत. आता 11 महिन्याचं जरी हे झालं. एक पॉईंट ताईने ऐकलं, बोललं, जे ऐकलं ते बोललं, कळलं का की उद्या असं नको व्हायला की आता ह्या ठिकाणी चाकूरकर साहेबांनी पण आपला विषय मांडलेला आहे. आणि उद्याच्याला पोलीस डिपार्टमेंटला माझी विनंती आहे, दादा आम्हाला जरा थोडं प्लॅनिंग करून जावं लागणार आहे. तुमची गँग भरपूर आलेली आहे. कृष्णदेव तिकडे दाखवा, कृष्णदेव तिकडे बघा. माझी पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे, साहेब एवढी सगळी माणसं बाहेर बसणार आहेत. नाही त्यांनी गाड्या आणल्या जाळीच्या. साहेब माझी आपल्याला विनंती आहे, आम्ही सगळे शाळेतली माणसं फक्त बाहेर जाऊन रस्त्यावरती आमचा प्रपंच नको व्हायला, त्यामुळे आम्ही इथं नियोजन करून आम्ही बाहेर जातो. नाही जर म्हटलं तर सगळी पाठवून देतो. मी अमर उपोषण करणार आहे. मला परवानगी नाही दिली तर मला जाऊन रस्त्यावर बसायला लागणार आहे. तुम्ही एक मिनिट ऐका. त्यामुळं ऐका साहेब, माझी आपल्याला विनंती आहे, हां फक्त एवढंच की आम्हाला कोणाला त्रास देऊ नका. एक थोड्या आमचं प्लॅनिंग करू द्या. हां त्यांना सांगा की जरा नियोजन करायला पोरं बारकी. विनंती आहे माझी तुम्हाला 8 पर्यंत एक 10 मिनिट थांबा फक्त. हे मोजून 10 मिनिट इथंच थांबा साहेब. मोजून 10 मिनिट. 10 मिनिटामध्ये तुमचा विषय क्लोज करू साहेब. काय काळजी करू नका. मला आपल्याला विनंती करायची आहे. ताईने सांगितलं, बालाजी पाटील साहेबांनी सांगितलं की त्या ठिकाणी समाधानकारक उद्या चर्चा होईल, परवा चर्चा होईल. साहेब मी आत्ताच तुम्हाला सांगतो, तुम्ही आपण नंतर तुम्ही म्हणजे आपण विचार करतो की काय तर आपलं होईल, पण ते लोक आपल्याला फसवणारे लोक आहेत. आपण त्या लोकांना पुन्हा ताकद लावावी लागेल, तुम्हाला लावावं लागेल, मला लावावं लागेल. पण हे जमलेले मुलं तुमच्यावर आणि माझ्यावर जो विश्वास आहे किंवा पाचही नेतृत्वावर विश्वास आहे, तो विश्वास परत तयार होणार नाही. मला आपल्याला विनंती करायची आहे की आपण ह्या इकडे येत असताना दोन प्लॅनिंग केलं तर एक एकनाथ शिंदे भेटायला पाहिजेत, नाहीतर देवेंद्र फडणवीस भेटले पाहिजे. यांच्याशिवाय आपला मार्ग येत नाहीत. तुम्हालाही मान्य आहे, मलाही मान्य आहे, परत शिक्षणाला पण मान्य आहे. माझी आपल्याला विनंती आहे की 2 मिनिट दादा. हे बघा मी तुम्हाला क्लिअर सांगतो, मी कमीत कमी 15 ते 20 दिवस 36 जिल्हे फिरण्यामध्ये प्रयत्न घालला. साहेब 15 ते 20 दिवस घरदार सोडून फिरत बसले. आम्ही टाईमपासून फिरलेली माणसं नाही. फक्त आम्हाला एक वाटतं की हक्काची भाकर तुमची मिळावी. इथं आम्ही हा लेक्चर द्यायला तुम्हाला आलो नाही. आम्ही फक्त एक लेक्चरमध्ये ते सरकारला लेक्चर देण्यासाठी आलो आहे. तुम्हाला लेक्चर देण्यासाठी आम्ही फिरलो आहे 36 जिल्हे. त्यामुळे तुम्ही आता कसं वागायचं आहे, कसा जयघोष घालायचा आहे तो तुमचा प्रश्न आहे. त्याला आम्ही सांगत बसणार नाही. तर आम्ही आमची आबरू काढून घेणार नाही, कारण आमची पोरं चांगले आहेत म्हणून सांगण्यासाठी ह्यांच्याकडे आलो आहे. ह्यांनी गाव भरून गाड्या बोलल्यात पोलीस डिपार्टमेंटनी. काही अडचण नाही. मी आहे त्या ठिकाणी. आपली सर्वांची मानसिकता साहेब, आपण पुढचा निर्णय काय घ्यावा त्या संदर्भात आपण सांगावं. ताईने देखील सांगितले. ताई म्हणते की 2% फक्त विश्वास धरा. किती टक्के? 2%. मग 2% आपण विश्वास जर धरला तर पुढं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. मग आता पुढची जी दिशा आहे, आपली ही मुलं गेली की साहेब ह्यांचं नेतृत्व करणारे आपणच आहो. एखादी पाऊल जर उचलायचं म्हटलं तर मग ते फार कठीणदायक होतं आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण पुढली दिशा आपण काय असेल त्या संदर्भात पण ह्या लोकांना जर सांगितलं, मग त्याच्या पुढचं अजून काय करता येत नाही ते देखील बघू. कारण हे आशेने बसलेली माणसं आहेत. मला तुम्हाला नाराज करून कुठल्याच गोष्टी करायच्या नाही. त्या आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. दिवसभरामध्ये बघितलं, वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने बघितलं, पण सरकार काही मला वाटतं कुठल्या तुम्ही म्हणल्याप्रमाणे कुठल्या कात्रीचं आहे ते परिस्थिती आहे. खरोखरच सकाळ धरून बालाजी पाटील चाकूरकर काय खाल्लं नाही, ते साबळे साहेब काय खाल्लं नाही, ते चहा मागायला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन साहेबांना चहा तरी द्या हो, पाणी तरी द्या हो. ही परिस्थिती त्यांची निर्माण झाली. सकाळ धरून हे बाबा तिथं बसले तिथून कुठं बाहेर बाथरूमला जाता येत नाही तुम्हाला सोडून, ही कंडिशन आहे. असं काय नाही मंडळी. चारी नेतृत्व प्रत्येकाने तुम्ही प्रेम लावलं आहे. आम्ही प्रत्येकाचं साहेबांचं माझं बोलणं झालं आहे. प्रत्येकाची प्रेम लावण्याची पद्धत आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या यापातून राजकीय आहेत, त्यांच्या यापातून ते बाकीची गोष्टी आहेत. मला काय, मी महाराजाचं तुमच्यासाठी जन्मलो आहे, तुमच्यासाठीच करणार आहे. त्यामुळे काही विषय घ्यायची गरज नाही. पुढची दिशा जी आहे ती काय असेल त्या संदर्भात माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब आणि ताईंना विनंती करतो. ताई कुठे गेला? अरे बापरे. तर नाही जास्त लांब नको, फक्त शॉर्टकटमध्ये घ्या. पुढला निर्णय घेता येईल आपल्याला. काय करूया ह्या संदर्भात तुम्ही सांगणार का चाकूरकर साहेबांनी सांगू देईल? हां पहिला साहेबांनी सांगू देईल. साहेब आपणच काय करायचं, काय पुढं काय करूया? आपल्या शिक्षणार्थी बांधवांनो, आता मी माझी भूमिका मांडली, बाबांनी बाबाची मांडली, आपल्या रोशनी पवारनी रोशनी पवारची मांडली. आम्ही तुमच्या निर्णयावर आम्ही